मी सध्याच्या परिस्थितीमध्ये बघतोय की हॉस्पिटल्सची सामाजिक जबाबदारीच हॉस्पिटल्स विसरत चालली. फक्त अर्थकारण आणि या क्षेत्राचं झालेलं व्यापारीकरण यामुळे डॉक्टर्स, वैद्यकीय क्षेत्राचं जे पुण्याचं काम, तुमची आर्थिक तोटा सहन करून कोणी मला काम करायला सांगत नाही. त्याच्यातली जी सामाजिक जबाबदारी ती ओळखायला तर लोक हळूहळू विसरायला लागले. म्हणूनच ते भिसे प्रकरण झालं. अत्यंत दुर्दैवी आहे. एखाद्यावरती ठीक आहे, पैसे भरेल ना, कुठे पळून जातो का? काय झालं ते माणुसकीला धरून नाही. आणि हे महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटल्समध्ये चालतं. आमचा संबंध राजकारणात असल्यामुळे जास्त येतो हॉस्पिटल्सशी. ज्या पद्धतीने एकंदर बघा, म्हणजे या व्यवसायातला जो दृष्टिकोन झालाय लोक बघण्याचा, एकदम तिटकारा येईल असा दृष्टिकोन, आणि हे काही योग्य नाही असं माझं मत आहे, माझं स्वतःचं मत आहे. आता 1 रुपया तत्वावरती अशा प्रकारच्या हॉस्पिटलना दिलं गेलं देखील अशा प्रकारची नाही, असं आहे की ही जुनी पद्धत आहे की आपण सामाजिक सेवाभावी संस्थांना स्वस्त दरात देतो, कारण का समाजाचं हित जपण्याचं काम त्यांनी करावं अशी अपेक्षा असते. आणि हे केलंय, असं नाही की लोकांनी केलं नाही. आता बदललेल्या परिस्थितीत लोकांचा दृष्टिकोन बदललाय. म्हणजे ज्या हॉस्पिटल्सना 1 रुपयाने, अशा अनेक हॉस्पिटल्स महाराष्ट्रात आहेत. हेच हॉस्पिटल नाही आहे. अनेक हॉस्पिटल्सना असे 1 रुपयाने तुम्ही भूखंड दिलेले आहेत. अत्यंत चांगलं काम करतात. तर मी का असं वागले मागच्या आठवड्यात, हे अनाकलनीय, म्हणजे काही समजायला मार्गच नाही. तुम्ही ट्विटमध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे की मुख्यमंत्री कार्यालयाने नाही, मुख्यमंत्री कार्यालयाने फोन केला म्हणून तुम्ही काम करा हे अपेक्षित नाही. तुम्ही काम करा हे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगून तुम्ही घाबरून काम करायला पाहिजे. तेही तुम्ही घाबरणं सोडलंय, याचं आश्चर्य वाटतं. हे तुम्ही जर मुख्यमंत्री कार्यालयाला जर विचारत नसाल तर तुम्ही सर्वसामान्यांना काय विचारणार? सर्वसामान्यांना विचारण्याची पद्धतच संपली आहे. आरोग्य विभाग आरोग्य विभाग वगैरे हे काही सरकारी काम आहे असं माझं मत नाही. पण एकंदरीतच वैद्यकीय व्यवसायामधली जी सामाजिक बांधिलकी आहे ती जपली पाहिजेत असं माझं मत.